मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे? तर पर्याय बी नागपूर या ठिकाणी असणार आहे वेस्टर्न कोलफील्डचे मुख्यालय. ओके, मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया. बघा मित्रांनो, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं. तर बघा, राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? यासाठी ऑप्शन ए 30 वर्ष, ऑप्शन बी 35 वर्ष, ऑप्शन सी 40 वर्ष, ऑप्शन डी 25 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 35 वर्ष राज्यपाल होण्यासाठी किमान वय लागते. ओके, यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया. बघा, भारतीय संविधानानुसार राज्यपाल होण्यासाठी किमान 35 वर्ष असावे लागते. ओके, आता बघा मित्रांनो, यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती खालीलपैकी कोठे नाही? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी ठाणे, ऑप्शन सी अमरावती आणि ऑप्शन डी पालघर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी पालघर या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाही. ओके, मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया. बघा, पालघर जिल्ह्यात अद्याप आदिवासी जात पडताळणी समिती स्थापन झालेली नाही. ओके, ठीक आहे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या चॅनलमध्ये विशेष काय असतं? ठीक आहे, आपल्या चॅनलची विशेषता काय आहे? तर बघा मित्रांनो, दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळते. ओके, आणि मित्रांनो, सोबतच दररोज जीके आणि जीएसवरचे प्रश्न आपल्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपण त्या ठिकाणी क्लिअर करू. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणजेच सरपंच असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे. आता याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रभा वर्मा हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी तमिळ, ऑप्शन सी मल्याळम आणि ऑप्शन डी हिंदी. मित्रांनो, प्रभा वर्मा कोणत्या भाषेचे लेखक आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी मल्याळम. ओके, लक्षात ठेवायचं आहे. यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया. बघा मित्रांनो, प्रभा वर्मा हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रभा वर्मा कोण आहे? तर मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया. माहितीचा अधिकार अधिनियम RTI कधी लागू झाला? ऑप्शन ए 2002, ऑप्शन बी 2003, ऑप्शन सी 2005 आणि ऑप्शन डी 2001. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2005. लक्षात ठेवायचं आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण भारतात लागू झाला. लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, माहितीचा अधिकार कधी लागू झाला? माहितीचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला? तर 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण भारतात लागू झाला. ठीक आहे मित्रांनो, अशाच प्रकारे बघा काय दिलेलं आहे. आतापर्यंत भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या? काय विचारले आहे, आपल्या भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या आहेत? ऑप्शन ए 95, ऑप्शन बी 101, ऑप्शन सी 105 आणि ऑप्शन डी 106. मित्रांनो, काय असणार आहे या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला आजच्या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी 106 दुरुस्त्या झालेल्या आहेत. ओके, मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू. आता बघा, 2025 पर्यंत भारतीय संविधानात एकूण 106 दुरुस्त्या करण्यात आल्या. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता. लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो, त्याच्यानंतर होता डॅश. ऑप्शन ए राष्ट्रपतीकडून, ऑप्शन बी पंतप्रधानाकडून, ऑप्शन सी राज्यसभेने आणि ऑप्शन डी लोकसभेने. मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर पर्याय डी लोकसभेने लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो. ओके, यावरची काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू. लोकसभा सभासदांपैकी अध्यक्ष लोकसभेने निवडला जातो. ठीक आहे, तर याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, 9 नंबरचा प्रश्न, 42वी घटना दुरुस्ती मुख्यतः कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1974, ऑप्शन बी 1975, ऑप्शन सी 1976 आणि ऑप्शन डी 1977. मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 1976. यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया. आता बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 साली आणीबाणीच्या काळात करण्यात आली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. अशानंतरचा प्रश्न बघूया. सध्या भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? आहे भारतीय लष्कर प्रमुख. तर मित्रांनो, ऑप्शन ए मनोज पांडे, ऑप्शन बी संजय मित्रा, ऑप्शन सी उपेंद्र द्विवेदी आणि ऑप्शन डी आर हरिकुमार. कोण आहे मग सध्याचे भारतीय लष्कर प्रमुख? तर मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी.